बाबाचं प्रकरण सध्या गाजत आहे, काय सांगाल? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून त्याच्यात लक्ष घातलेलं आहे. जे काही त्यांनी केलेलं असेल त्याच्यात ते दोषी आढळले, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तर सापडल्याच आहे त्यांच्या, पण त्याच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील, त्यांना योग्य ती शिक्षाही होईल. राजकीय लोकांचा संपर्क आलेला आहे बाबाशी. बऱ्याच वेळा असं असतं की राजकीय लोक असं की सामान्य जनता असो, त्यांना काही त्या माणसाबद्दल माहीत नसतं. बऱ्याच असे प्रवचन देणारे किंवा सांगणारे लोक येतात, एक आस्था म्हणून लोक तिथे जातात. कोणालाही कल्पना नसते की ही व्यक्ती नेमकं काय करणार आहे किंवा काय केलेलं आहे या व्यक्तीने. एक आस्था म्हणून व्यक्ती कधी कधी जातो आणि त्याच्यात हे प्रकार असे घडत असतात. उद्धव ठाकरे म्हणताय की बोंधू भक्त आहेत तिथे गेलेले, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. असं पाहिलं तर मग सगळीकडे पुण्या अख्ख्या देशातच कारवाई होईल. आज जेवढे प्रवचन आपण आस्था म्हणून जात असतो त्याला तसंच म्हणतील ते. उद्या त्याला कोणी काही तसं सापडलं तर लगेच म्हणतील ते जेवढे प्रवचनाला बसले होते त्यांच्यावर सगळ्यांवरच कारवाई करा, असं नाही. भाऊ, रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागलेला आहे या प्रकरणामध्ये आणि त्यांच्यावर अटक करण्याची मागणी विरोधकांतर्फे करण्यात येते. त्यांनी राजीनामा दिला, पुढची कारवाई शासन करेल.